वाक्य तसं छोटंसंच आहे, पण त्याचा अर्थ मोठा आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकाल ना, त्या दिवशी या जगामध्ये तुम्हाला हरवणारा कोणीच नसणार आहे. जसं की बघा आता, एकदम साधे भोळे दिसणाऱ्या तुकाराम महाराजांना पण लोक त्या काळी वेडे म्हणायचे. पण जेव्हा शिवाजी महाराज त्यांच्या भेटीला जायचे ना, लोक त्यांच्याकडे पाहून आश्चर्यचकित व्हायचे. आणि शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांना भेटायचे ना, सगळ्यात आधी ते त्यांच्या चरणाला स्पर्श करायचे. एकदम तसंच आहे, आजकाल लोक काय करतात, दुसऱ्यामध्ये काय दोष आहे ना ते पहिलं शोधण्याचा प्रयत्न करतात, पण जेव्हा स्वतःची बारी येते ना, तेव्हा मात्र लोक स्वतःच्या दोषांच्या वर पांघरून घालतात. पहा जमाना कसा आहे. त्यामुळे कोणीतरी किती छान वाक्य बोललंय, जमाने से ज्यादा कमाने में ध्यान दो, मुसीबत में पैसा काम आएगा, जमाना नहीं काम आएगा. आजकाल लोक खूप प्रॅक्टिकल झालेत. आपल्याकडं पैसा पाणी असेल, आपल्याकडं काहीतरी स्टेटस असेल तरच लोक आपल्याशी बोलतात, आपल्याला इज्जत देतात. आपल्याकडं काही नसेल ना तर लोक जवळून जातात पण आपल्याशी बोलत नाही. त्यामुळे मंडळी, आपल्या आयुष्यातला एक एक मिनिट इतका महत्त्वाचा आहे ना. हा वेळ जर गेला ना, तो वेळ काय पुन्हा वापस येत नाही. आयुष्यामध्ये जन्माला आला आणि पाणी वाहून मेला असं नाही करायचं आपल्याला. आपण काही ना काही करण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे, कारण प्रत्येकामध्ये काही ना काही कला ही नक्की असतेच, पण त्याला वरती आणण्याचा उशीर असतो. तर आपण नक्की ट्राय करत राहायचं आणि आपलं काहीतरी छोटंसं का होईना स्टेटस बनवण्याचा प्रयत्न करायचा आणि काहीतरी करूनच मरायचं तर सगळ्यांनाच एक दिवस बरं का, पण काहीतरी करून मरायचं. आपण आपलं काम करत राहायचं. चार लोक काय बोलतील ना याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता घरातलं सगळं काम आवरलंय, देवपूजा पण झाली आणि आता फौजी साहेबांनी निघलोत नर्सरीमध्ये कुंड्या आणायसाठी. त्याविषयी दुसऱ्या नर्सरीमधून झाडं आणले, पण त्या झाडासाठी मोठ्याल्या कुंड्या आणायच्या राहिल्या होत्या, तर त्या कुंड्या आणायला चालवत आम्ही आता. तर चला, इथं बापल्याकाचं काहीतरी संभाषण चालू आहे बरं का. ते पा, अगं बाई काय झालं तुझ्या पप्पाच्या डोळ्याला, काय झालं? चला, काय चाललं होतं? अच्छा, हे पहा आमचं आकाश. आकाश हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येतो आम्ही. हा ओके. आकाश घरी निघाल्यानंतर आम्हाला थोडंसं सोनाराची इथं पण थांबायचं होतं, कारण माझ्या पायातल्या ज्या चांदीच्या पट्ट्या आहेत ना, त्या खूप दिवसाच्या मला घालताच येत नव्हत्या, कारण त्या थोड्याशा अशा पगळ्यासारख्या झालत्या ना, त्या पायामधून गळत होत्या. तर त्या पट्ट्यांच्या 2-2 कड्या कट करून जॉईन करून घ्यावा म्हणलं, म्हणजे घालायला बरं पडतं. तर पायात असं चांदीच्या पट्ट्या असलेलं चांगलं असतं. तर त्याचं मी महत्त्व आता पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगन, कारण त्या उजळायच्यात पण ना. आणि घरच्या घरी मी पायातल्या पट्ट्या जोडवे कसे उजळत असते ना, ते पण मी तुम्हाला दाखवन आणि त्याचं महत्त्व पण सांगन. तर चला, आलोत आपण आता नर्सरीमध्ये. तर बऱ्याचशा ताई विचारत असतात की ताई तुम्ही ज्या नर्सरीत जाताना ती नर्सरी कुठे आहे? ही नर्सरी केडगावमध्येच आहे. नगरवरून पुण्याकडे जाताना डाव्या हाताला ही नर्सरी लागती. तर ह्या नर्सरीचं नाव आहे आवटी नर्सरी. वरतीच अशी पाटी लावलेली रोडच्या कडेला. तर ह्या नर्सरीमध्ये तुम्ही बघू शकता इंडोर प्लांट्स, आउटडोर प्लांट्स, त्यानंतर सिरेमिकचे छोटाले पॉट आहेत, त्यानंतर ह्या मोठ्याल्या कुंड्या पण आहेत. जे हवं ते आपल्याला इथं एकाच ठिकाणी मिळून जातं सगळं. तुमचं एक दिवसातून एक दिवस का व्हायना, म्हणजे नाव काढतो जी एकदा का व्हायना दिवसातून. कुंडी आईची थोडी मोठी यायची का? हीच त्या मोठ्या झाडासाठी होऊन जाईल ना? हा, हीच 5 घे. काढू 5. तर ही बुद्धांची कुंडी आहे ना, मी हॉलमध्ये एक ठेवलेली आहे मनी प्लांट लावून, पण मला एक ही पोर्चमध्ये पाहिजे होती एंट्रन्सला. तर ती एक घेतली. त्या ताईने मला मस्त पाहून दिली, खाली क्रॅक वगैरे गेलेला आहे की नाही ते पाहिलं त्यांनी आणि मग दिली. तर ती एक कुंडी घेतली आणि चाललो आम्ही आता बाकीचे झाडं पाहायला. तुम्हाला बघितलं काय माहिती आमच्या साहेबांनी छान आहे तो, आयुर्वेदिक आहे. हा ना, कशाला कामाला येतो? याने हाडं मजबूत होते. हा कांडी वेल लहानपणापासून मी पाहत आलेली, पण त्याचं महत्त्व माहितीच नव्हतं.
तर त्याचं महत्त्व आताशी माहिती पडलंय आम्हाला. तर फौजी साहेब म्हणले ते आपल्या गार्डनमध्ये आपल्याला आणायचंय. तर त्या कांडिवेलापासून आपले हाडं मजबूत होतात. आपल्या शरीरामध्ये जास्त हीट झाली असेल ना, उन्हाळ्या लागत असतील तर त्या सुद्धा कमी झाल्या जातात. तर भरपूर फायदे आहेत बरं का त्या कांडिवेलाचे. तुम्ही गुगलला सर्च करा किंवा यूट्यूबला पण सर्च करा, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. ते कांडिवेल आपण जर खाल्ला ना तर घशामध्ये थोडंसं तडतड झाल्यासारखं होतं, आळूच्या पानासारखं. तर तुम्हाला कॅल्शियमसाठी तो खायचा असेल ना कांडिवेल, तो कसा खायचा मी पुढे सांगतेच तुम्हाला. 400 रुपयाला आहे का? चांगलं म्हणजे ते नवीन म्हणजे आपलं काय म्हणतात नाही, बायका विचारत होत्या ना कापुराचं झाड, ऑल स्पायसेसचं झाड कुठं मिळेल, तर म्हटलं मग सांगून द्यावा नाही का. ऑल बाकीचे सगळे आहेत, दालचिनी लवंग आहे, काळी मिरी आहे, सगळे मसाल्याचे प्रकार आहे. ते हे नवीन कपूर तर खूप चांगलं आहे. ते जिथं असलं ना तिथे सगळे विषारी जे असतं कीटक वगैरे सगळं नाही. हां, आणि तुम्ही असं पाठवून नाही देत का झाडं? पाठवतो ना, ऑनलाईन चालू आहे. हां, मग तेच बोलते मी, बायका म्हणजे लांब लांब ठिकाणी नाही का. हो, पाठवायचे. चालते. स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलाय मी. तुम्हाला कोणतेही झाडं पाहिजे असतील तर त्या नंबरवर कॉल करा, ते झाडं तुम्हाला ते पाठवून देतील. झाडं कुंड्या घेऊन झाल्यानंतर फौजी साहेब आणि त्या ताई ते झाडांचं कुंड्यांचं बिल करत होत्या आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये झाडं असतात बरं का इथं. बाय. तर झाडं घेतले आणि कुंड्या पण घेतला, हे कांडिवेल घेतला. चला निघतोय आता. आता त्या झाडाच्या बॅगला आहे ना गोगलगाय लागलेली होती. तर फौजी साहेब आता ती गोगलगाय काढत होते. म्हणले ती गाडीमध्ये इकडे तिकडे घुसून बसन आणि मरून जाईन, त्यामुळे ते झाडाची गोगलगाय काढत होते फौजी साहेब. आणि हा नगर पुणा रोड आहे बरं का. तर नगरवरून पुण्याला जाताना डाव्या हातालाच इथं नर्सरी, ही म्हणजे बायपासच्या अलीकडंच आहे. आणि नर्सरीमधून आल्यानंतर आम्ही जेवण केलं, थोडा आराम केला, बाकी काहीच नाही, शूट घेतलं. आणि संध्याकाळचं वातावरण कसलं भारी झालंय ना. आता आले काय तुम्ही? खारका वाळल्या का? वल्ल्या थोड्या. मग उद्या दिवस वाळावं लागतं काय है ना. उद्या दिवस वाळून देऊ, नंतर आण मग दळून है ना. घरी एवढं दळायचं म्हणलं होते, मिक्सरचे भांडे तर खराब होऊन जाते है ना. हे पा संध्याकाळची वेळ झाली आणि आजकाल सूर्य लवकर मावळतो ना. 6 वाजता अंधार पडतोय बघा. सूर्यदेव किती पटकन मावळ्याला जाते. कुठं घेऊन चालला? त्याला बसायचं तिथं, त्याच्यामुळे त्यांनी खारका तिकडे ठेवल्यात. सकाळी आम्ही फिरून आल्यानंतर योगा करायला तर टेरेसवरतीच असतो बराच वेळ. पण संध्याकाळी पण सगळे घरी आले ना, राजू येतो कामावरून, फौजी साहेब येतात, सागर, आकाश ते पण येतात, सगळे एकत्र आले ना, मग चहा पाणी झालं की आम्ही लगेच टेरेसवरती येतो, किंवा चहा झाला ना, चहा घेऊनच आम्ही टेरेसवरती येतो पिण्यासाठी. तर संध्याकाळी पण असं बऱ्याच वेळा आम्ही टेरेसवरती असतो बरं का. संध्याकाळचं वातावरण खूप भारी वाटतं टेरेसवर. सगळ्या लाईट लागलेल्या असतात, सूर्य मावळायला गेलेला असतो, खूप मस्त वाटतं. आणि आता थंडीमध्ये ना मच्छर पण कमी झालेत. जिथं झाडं असतात ना तिथं थोडे फार का होईना मच्छर असतातच. त्यामुळं आम्ही काय केलंय, टेरेस गार्डनमध्ये पण आणि खालच्या गार्डनमध्ये पण रोजमेरीचे झाडं लावलेत मध्ये मध्ये. त्यानंतर गवती चहा लावलाय. त्यानंतर आता कापराचे झाडं पण आणून लावलेत आम्ही, कारण कापराच्या झाडांनी, रोजमेरीच्या झाडांनी आणि गवती चहानी मच्छर थांबत नाही. कारण खूप उग्र वास असतो ना रोजमेरीचा, गवती चहाचा आणि कापराच्या झाडाचा. तर त्या वासाने मच्छर पण राहत नाही आपल्या गार्डनमध्ये आणि हवा शुद्ध होती. आणि तुळशी तर आपल्या पहिल्याच्यात भरपूर गार्डनमध्ये नाही का. तर संध्याकाळचं आमचं असं बराच वेळ टेरेसवरती जातो. सूर्य मावळायला गेला होता ना, त्यामुळं म्हणलं दिवाबत्ती करून घ्यावा. खाली आले मी, राजू म्हणला मी तुला दिवाबत्ती करू लागतो, म्हणजे स्वयंपाकाला मला पटकन लागता येतं. तर संध्याकाळी पण मी असे 4-5 दिवे लावत असते ना, तर राजूला पण खूप आवडतं असं दिवे लावायला. तर संध्याकाळचा आवर्जून तो घरी असतो ना, कामावून आल्यानंतर मला तो असं दिवाबत्ती करू लागतो. तर शमीच्या झाडाला, तुळशीला, दारामध्ये 1-2 दिवे, त्यानंतर वरती बेलाच्या झाडाजवळ 1 दिवा, त्यानंतर आपलं जे नागवेलीचं झाड आहे ना तिथं पण दिवा लावतो आम्ही. तर असे जे आपले शुभ झाडं आहेत ना बरेचसे, त्यांच्याजवळ आम्ही दिवा लावतो. कधी कधी पारिजातकचं झाड आहे ना तिथं पण आम्ही दिवा लावतो. तर असं आम्हाला ना रोजच दिवाळी साजरी करायला खूप आवडतं. त्यामुळं आम्ही बऱ्याच झाडांच्या जवळ असं दिवे लावत असतो. आता दिवाबत्ती झाल्यानंतर राजू बाजारात गेला, त्यांनी मेथीची भाजी आणली 2 कड्ड्या, त्या आम्ही निसल्या. लसूण सोलत होता राजू आता.
आणि आता मला मेथीची भाजी करायची होती, चपात्या करायच्या होत्या. मी पीठ मळून साईडला ठेवून दिलंय आणि म्हणलं आता मेथीची भाजी शिजायला घालते. मेथीची भाजी झाली ना मग लगेच चपात्या करून घेते. आणि थंडीचं मग लवकरच जेवतो आम्ही. जिथे आपले मग कोणी अभ्यास करतं, कोणी काय करतं, मी आपली व्हिडिओची एडिटिंग करते. तर असं थंडीमध्ये ना जास्त टाईमपास करून जमत नाही, लवकर आवरायचं म्हणजे आपलं बिस्तारात जाऊन पडता येतं. आणि किचन क्लिनिंग झाली ना 2 दिवस, तर किचनमध्ये आल्यावर इतकं फ्रेश वाटतं ना. तर दिवाळीनंतर किचन क्लिनिंग झाली नव्हती ना, तर मला खूप असं चिडचिड व्हायचं आणि असं म्हणजे किचनमध्ये काम करायचं मनच नव्हतं करत. तर किचन क्लीन झाल्यानंतर एवढं भारी वाटतं ना, फ्रेश वाटतं, किचनमध्ये मन लागतं आपलं काम करायला. किचनची साफसफाई केली ना, तर तेलाची किटली, तेलाच्या बाटल्या सगळ्या घासून पुसून ठेवल्या होत्या मी. तेलच नव्हतं राहिलं त्याच्यामध्ये. आणि मग म्हणलं आता तेल काढते, तर त्या बाटल्यांच्यात नरसळ लावून तेल काढावं लागतं, तसं ते काढता येत नाही, सांडलं जातं ना. तर म्हणलं आता स्वयंपाकाला मी तात्पुरतं ते किटलीतच तेल काढते. गावाकडे अजून पण ती किटली आणि पळी असं ते वापरतात तेलाला. आतापर्यंत मी तेच वापरत होते आणि अजून पण वापरते बरं का. ह्याच वर्षी मी त्या काचेच्या 2 बाटल्या घेतल्यात, म्हणलं त्या किचनवरती थोडंसं सजवता येईल, छान वाटेल म्हणून. तर हे पहा आता मुलं पण किचनमध्ये आलेत. आकाश म्हणला मला हलकी भूक लागल्यासारखी झाली. तर आकाश काय म्हणला, तुझा स्वयंपाक होईपर्यंत मी बेसन पिठाची पोळी करून खातो दुसऱ्या गॅसवरती आणि मग तू निवांत स्वयंपाक कर म्हणला, काही घाई गडबड करू नको. तर मुलांना असं बेसन पिठाची पोळी करता येते, असं बरंचसं येतं बरं का. मी कुठं गेले ना बाहेर तरी पण ते असे उपाशी राहत नाही, काही ना काही असं करून खातेत. आकाश बेसन पिठाची पोळी बनवत होता तोपर्यंत मी अलीकडे गॅसवर लगेच मेथीची भाजी शिजायला घातली. आणि मेथीची भाजी धुतली होती ना, तर ते भांडे लगेच मी हिसळून जाळीमध्ये ठेवून दिले, म्हणजे जास्त भांडे घासायला पडत नाही. तर ते बेसनमध्ये तसेच ठेवून दिले ना भांडे, ते भाजी धुतलेली पण मग ते घासायला पडत आहेत भांडे. कारण जास्त थंडी वाढली ना, पाण्यामध्ये हात घालूच वाटत नाही. त्यामुळं जास्त भांडे मी काही पडून देत नाही, थोडेसे असले की लगेच घासून ठेवून देते. आणि बेसिनमध्ये मी भांडे घासते ना, तिथं थंड गरम पाणी दोन्ही पण पाणी बरं का. असं घराचं काम चालू होतं ना, त्यावेळेसच फौजी साहेबांनी गरम पाण्याचं पण कनेक्शन काढून घेतलं होतं. त्यामुळं भांडे घासायला काहीच नाही वाटत मला. संध्याकाळचे स्वयंपाकाचे भांडे पण मी लगेच घासते आणि जेवण झाल्यानंतर पण भांडे घासून मग ठेवून देते. सकाळचं किचन क्लीन असलं की बरं पडतं मग. तर कधी कधी असं वेगळं कंटेंट दाखवायला पण बरं पडतं. सारखं सारखं एकच म्हणलं माणूस बोर होतं आणि मला वाटलं तुम्ही बोर होता आणि त्याच्यामुळं मी कधी किचनचं, कधी गार्डनचं, कधी इकडलं कधी तिकडलं असं थोडंसं चेंज करून तुम्हाला दाखवत असते. कारण किचनमध्ये मला कोण कसं मदत करतं किंवा किचनमधलं आमचं वातावरण कसं असतं संध्याकाळचं हे मला तुम्हाला दाखवावंसं वाटलं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते आता. तर आकाशच्या बेसन पिठाच्या पोळ्या झाल्या होत्या. सागर म्हणला मला पण एक करून दे, तर त्यांनी सागरला पण एक करून दिली आणि त्यांनी स्वतःला पण एक करून घेतली पोळी. आणि आकाश किती गप्पा मारतोय माझ्याशी तुम्ही बघू शकता. आणि कसं आहे ना ताईंनो, आपण जर किचनमध्ये काम करत असलो, मुलं जरी आसपास असले ना, ते आपल्याशी बोलतात. आणि माझ्या मुलाचं तेच होतं, मी असं किचनमध्ये काम करत असले, मला ते असं मदत करत असले ना, ते असं कॉलेजमध्ये काय झालं, क्लासमध्ये काय झालं, इकडं तिकडं कसं काय झालं किंवा त्यांच्या मित्रांचं काय चाललंय, काय वगैरे इकडं तिकडं सगळं माझ्याशी ते असं शेअर करतात आणि मग त्यांचं माझं बोलणं पण होतं. कसं आहे ना, मुलांसंग पण आपण असं कम्युनिकेशन छान ठेवलं पाहिजे, त्यांच्या मनातलं पण आपण जाणून घेतलं पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे कसं होतं, आपलं आणि मुलांचं ते बॉन्डिंग छान झालं जातं. मुलं मग काही लपवून ठेवत नाही, त्यांच्या मनातलं सगळं ते आपल्याशी शेअर करतात आणि ते चांगलं असतं. तर असे माझे मुलं मला सगळं सांगत आहेत. आकाश तर एवढा बडबड करत असतो की बस, तो सगळं माझ्याशी शेअर करतो. तर आता मेथीची भाजी मी शिजायला टाकली होती, मेथीची भाजी झाली आणि फौजी साहेबांनी आवाज दिला, म्हणले तुझी मेथीची भाजी झाली असली तर मला आवाज दे, मी तुला चपात्या भाजू लागतो. आणि राजू पण टेरेसवरती होता, मस्त टाइमपास करत बसला होता तो. तर तो पण खाली आलाय, तो पण तिथं उभा राहिला आणि तो पण आमच्या गप्पा ऐकत होता. तर फौजी साहेब मला चपात्या भाजू लागले, चपात्या झाल्या लाटायच्या. त्यानंतर जेवायला घ्यायचं होतं म्हणलं, स्वयंपाकाचे भांडे घासते मी आधी, त्यानंतर मग जेवण झाले की खूप कंटाळा येतो जेवणाचे, मग काय 2-4 ताटं लगेच ते घासून टाकता येतात. तर मी स्वयंपाकाचे भांडे घासले आणि मग आम्ही जेवायला घेतलं होतं. तर असं असतं आमचं संध्याकाळचं रुटीन बरं का ताईंनो. तर थोडक्यात मी तुमच्याशी शेअर केलं. आणि मी एवढं बडबड करते ना, तर मला लक्षातच नाही तुम्हाला ते कांडीवेलाचं महत्त्व सांगायचं होतं. तर ताईंनो, ते कांडीवेलाचं काय करायचं, त्या कांडीवेलाचं वरचं साल काढायचं सगळं. त्यानंतर ते चिंचेच्या पाण्यामध्ये भिजायला घालायचं एखादा तासभर. त्यानंतर त्याची पेस्ट बनवायची त्या चिंचेच्या पाण्यासहित आणि त्यानंतर ते आपण भजे वगैरे करतो ना, त्याच्यामध्ये ती पेस्ट मिक्स करायची आणि मग भजे काढायचे आणि मग ते आपल्या पोटामध्ये जातं. ते नुसतं खायला थोडंसं कसं तरी वाटतं, पण ते खूप आयुर्वेदिक आहे. आपलं कॅल्शियम वाढतं त्या कांडीवेलाने.
अजून एक पद्धत आहे, कांडी वेलाचं वरचं साल काढायचं, साल फेकून द्यायचं आणि तो आतला गर आहे ना तो वाळवायचा व्यवस्थित आणि वाळल्यानंतर त्याची पावडर करायची आणि मग ती आपण खडी साखरेबरोबर किंवा जिरा पावडर बरोबर असं ते पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून प्यायचं. तर त्याने काय होतं, आपल्या शरीरामधली उष्णता कमी होती, पित्त कमी होतं. तर असं ते कांडीवेल आहे ना बऱ्याचशा पद्धतीने आपण ते असं घेऊ शकतो. तर तुम्ही गुगलला सर्च करा, यूट्यूबला पण सर्च करा आणि जसं हवं तसं तुम्ही ते खाऊ शकता. तर त्याच्या पद्धती भरपूर आहेत बरं का. मी सांगितलं तसंच घ्या म्हणून असं काही नाही आहे, पण ते आयुर्वेदिक आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.